मित्रांनो, आजपर्यंत बँकांवर किंवा सोन्याच्या दुकानात दरोडे टाकण्याचे अनेक घटना आपण ऐकल्या, सिनेमा आणि वेब सिरीज मधून बघितल्याही असतील। मागच्या काही काळापूर्वी नेटफ्लिक्सवर आलेल्या मनी हायस्ट वेब सिरीजने तर चोरीच्या सगळ्या कन्सेप्टच बदलून टाकल्या। दरोडा टाकायचा पण कुठल्या आलतू फालतू ठिकाणी नाही, तर थेट जिथे पैसे छापतात त्या फॅक्टरीतच, अशी धोरणा चोरांमध्ये ठाम झालेली आहे। दरम्यान हातात बंदुका घेऊन मुसक्या घालून बँक लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या स्टोऱ्यांबाबत कित्येक बॉलिवूडमध्ये पिक्चर चाललेले आहेत, त्याबद्दल बोलायलाच नको। आता तुम्ही म्हणाल की मी आज काय चोरीबद्दल तुम्हाला सांगते का, तर असंच काहीसं आहे। तर ऐका, अशाच एका पद्धतीने बिहारच्या तनिक्स ज्वेलर्सच्या शोरूममध्ये 6 दरोडेखोरांनी मोठा दरोडा टाकला। तो दरोडा इतका लक्षवेधी आहे की त्याची चर्चा पार बिहारच्या विधानसभेत झाली। 9 मिनिटात दरोडेखोरांनी 25 कोटी लंपास केले। पण कसे, त्याचीच ही सगळी गोष्ट सांगणारा हा आजचा विषय आहे। तर बिहारच्या भोजपूर जिल्ह्यात आरा बाजारमध्ये तनिक्सची 2 मजली अशी आलिशान शोरूम आहे। या 2 मजली शोरूममध्ये एकूण 25 जण काम करतात आणि आता लग्नाचा मोसम सुरू असल्यामुळे लोकांची प्रचंड वर्दळ असते या शोरूममध्ये। तर 10 मार्चला रोजच्या प्रमाणे सकाळी 10 वाजेच्या सुमारास शोरूम उघडण्यात आले आणि नेहमीप्रमाणे पुढची 15 मिनिटं शोरूमची स्वच्छता करण्यात गेली। तोपर्यंत सगळे कर्मचारी देखील आले होते आणि कामाला सुरुवात झाली होती। पुढे 10:30 वाजता दुकानात 2 ग्राहक येतात। यातल्या एकाने मास्क लावला होता तर दुसऱ्याने आपला चेहरा हेल्मेटने लपवला होता। दुकानात आलेले त्या दिवसाचे पहिले ग्राहक हेच दोघं होते। या दोघांनंतर अजून 3 ग्राहक येतात। यांनी आपला चेहरा मात्र लपवलेला नव्हता आणि मागून आलेल्या 3 ग्राहकांनी आता आत आल्यावर पिस्तूल बाहेर काढल्या आणि समोर उभा असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांवर ताणली। कारण मंडळी, हे ग्राहक नसून दरोडेखोर होते। बिहार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे 5 जण ग्राहक असल्याचे भासून आत दुकानात शिरले होते। त्यातल्या एका दरोडेखोराने आधी दारावर उभ्या असलेल्या बंदूकधारी सुरक्षा रक्षकाला मारहाण केली आणि त्याची बंदूक हिसकावून घेतली। त्यानंतर दरोडेखोरांनी शोरूम मधल्या कर्मचाऱ्यांना दोन्ही हात वर करण्याचे आदेश दिले। हे सगळं सुरू असतानाच एक कर्मचारी शोरूमचा बाहेर जाऊन मदत मागण्याचा प्रयत्न करत होता, पण दरोडेखोरांची नजर त्याच्यावर भिडली आणि त्या 2 दरोडेखोरांनी त्याच्यावर झडप घातली, त्याला मारहाण केली आणि सेल्समन आणि इतर कर्मचाऱ्यांना बंदुकीच्या धाकावर ओलीस ठेवलं आणि त्यांना एका ठिकाणी उभं केलं। त्यानंतर एका दरोडेखोरांनी त्यांच्याकडे असलेली बॅग काढली आणि बॅगमध्ये असलेल्या पिशव्या त्याने इतर दरोडेखोरांना दिल्या। एका दरोडेखोराने बंदुकीच्या धाकावर सर्व कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं होतं, तर उरलेले 4 दरोडेखोर शोरूममधून दागिने पिशवीमध्ये टाकत होते। यावेळी मौल्यवान दागिन्याचा पत्ता न सांगितल्याबद्दल एका सेल्समॅनवर हल्लेखोरांनी बंदुकीच्या धाकाने हल्ला केला। हे सगळं सुरू असताना 2 महिला बेशुद्ध झाल्या होत्या, पण दरोडेखोरांचं काम मात्र सुरूच होतं। त्यांनी शक्य होईल तेवढे सर्व दागिने बॅगेमध्ये भरले आणि नंतरही काही दागिने खिशात ठेवले। हे सगळं फक्त 9 मिनिटात घडलं होतं। नंतर 10:39 दरोडेखोरांनी सर्व कर्मचाऱ्यांना एकत्र बसवलं आणि बंदूक दाखवून तिथून निघून गेले। दुकानातून बाहेर पडल्यानंतर दरोडेखोर बाईकवरून पळून गेले। त्यानंतर शोरूमचे कर्मचारी बाहेर आले आणि त्यांनी आरडाओरडा सुरू केला। स्टोअर मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार दरोडेखोर शोरूममध्ये शिरल्यानंतर लगेचच 10:31 पोलिसांना बोलवण्यात आलं। त्यावेळी काही पोलीस आलेच नाही, मात्र चोरी झाल्यानंतर पोलीस आले असा दावा केला आहे। या घटनेनंतर गुन्हेगार आरामात बाहेर पडले आणि त्यांच्या दुचाकीवरून वेगवेगळ्या दिशेने पळून गेले। दरम्यान पोलीस सूत्रांनी दावा केला आहे की शोरूममध्ये लूट झाल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी केली। त्याचवेळी छपरा गावात 3 बाईकवरून येणारे 6 लोक पोलिसांना दिसले। पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्नही केला, पण त्यांनी पोलिसांवरच गोळीबार केला। प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी दरोडेखोरांवर गोळी चालवली। या 2 दरोडेखोरांच्या पायाला गोळी लागली आहे। जखमी झालेल्या या दोन्ही दरोडेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्याकडून 2 बॅगा जप्त केल्या आहेत, पण उरलेले 2 दरोडेखोर हे तिथूनच पळून गेले आहे। पोलिसांच्या म्हणण्यानुसार दरोडेखोरांकडून चोरीचा बराचसा माल जप्त करण्यात आला आहे। अद्याप पोलिसांनी या संदर्भात
कोणतीही अधिकृत विधान दिलेली नाही आहेत। सध्या जखमी गुन्हेगारांची ओळख पटली आहे। त्यापैकी कुणाल हा सारण येथील सोनपूर पोलीस स्टेशन परिसरातील सेमरा गावचा रहिवासी आहे आणि विशाल कुमार दिगबारा येथील आहे। पोलीस आता उर्वरित गुन्हेगारांचा शोध घेत आहेत। पोलिसांनी जप्त केलेल्या बॅगेमधून तनिष्कचे दागिनेही जप्त झालेले आहेत। आता पोलीस उरलेल्या आरोपींचा शोध घेत आहेत। तनिष्क स्टोअरचे व्यवस्थापक कुमार मृत्युंजय म्हणाले की सुमारे 50 कोटी रुपयांचे हिरे आणि सोन्याचे दागिने होते, ज्यामध्ये 66 गुन्हेगारांनी 25 कोटीहून अधिक किमतीचे हिरे आणि मौल्यवान सोन्याचे दागिने इत्यादी लुटलेले आहेत। त्यांनी सांगितलं की दुकानात पुरुष आणि महिलासह 25हून अधिक कर्मचारी उपस्थित असताना गुन्हेगारांनी हा गुन्हा केला। या दरोड्याचे पडसाद बिहार विधानसभेमध्येही उमटले आहे। विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी दरोड्याचा व्हिडिओ दाखवून मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका केलेली आहे। दुसरीकडे नितीश कुमार यांनी दरोडेखोरांवर कारवाई करण्याचं आश्वासन दिले आहे। या घटनेची सध्या इंटरनेटवर तुफान चर्चा सुरू आहे। याबद्दल तुमचं मत काय आहे मला कमेंट करून नक्की सांगा। तर ही जी चोरी झालेली आहे, हा जो दरोडा टाकलेला आहे, तर याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि व्हिडिओला जाता जाता लाईक करूनच जावा। चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच दमदार माहिती घेऊन। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय आणि नमस्कार।